कोणाचं तरी का व्हायला पाहिजे. हनुमंत कोणाचे दास झाले? रामाचे दास झाले. अरे हनुमान बोले तो साधारण बात है का? तीनों युग प्रताप तुम्हारो, एक सतयुग द्वापर त्रेता चौथा कलियुगचा उधारा. याच्यामध्ये त्याच्यात प्रताप है. अरे ऐसी कोणती गली कि जहाँ मेरे हनुमान जी की नहीं चली? बताओ. आपको इतनी गलत लगते होगा. मैं आज जीत करके कहता हूँ 21 दिन बाबा के पास में दिया लेके चले जा बेटा, और जो मांगना है मांग ले. तेरा काम सिद्ध नहीं हो गया तो नाम बदल देना. तो आप कसं काही करत नाही. आमचं कसं राहते? देह देवळात चित्त खेळ राहत. कोणी माझ्या चपला देणार तर नाही. मावशी बरोबर पाहिजे माझ्या चपला मी येतो घरी. हे राजा चपला पाहिजे तुमच्या पाहिजे माझी तुमच्या बरोबर देह देवळात इकडे चालू आहे. जय देवा हनुमान अचानक का म्हणून का बाबू इकडे आजची सुरुवात केला. सुरू करता हरता वाजला विटाची लवकर लावतात. पूर्वी प्रेम कृपा द्यायची तेव्हा काय पटकाय पाणी येते. सर्वांनी उंडे हे गुळाची कटली. अबे हात धुवाले पाणी जवळ आजवट कराले. सर्वांची उंडी हे गुळाची कंठी झडके बाळ चोपडे असे दुपट्टाच्या फटकनच्या परीक्षेला माझा. अबे त्या भोगण्याच्या कांद्या 1 घंटा पहिले उठला असता ते काय खाऊ खाऊ राहिली असती तिथे काय. म्हणून ही का भक्ती खरी. लोक बरेचसे भक्ती करतात पण तशी भक्ती करू नका. माय बापानो भक्ती करायची कशी नेटका. भक्ती करावी नेटकी दिसून द्यावा फाटका. भक्ती करावा नेटका दिसून देवा फाटका. मग येईल माझ्या झटका तोही न पाहावा. बापानो लक्षात ठेवायचं भक्ती निश्चय करायची आहे. आणि म्हणून सांगितलं आहे ही का भक्ती खरी. मन फिरते बाहेरी 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 ही का भक्ती खरी. मन फिरते बाहेरी 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 ही का भक्ती खरी. मन फिरते म्हणून संत महात्मा सांगतात खरी एकनिष्ठ तारी निष्काम का मुरारी. सुख घे हरी पदाचे हरिनाम घे फुकाचे. जपमान व तुवाचे स्थिर सारे न भवपातया जीवाचे. मग जीवाच्या भवपात तोडून द्यायचं आहे आपल्याला. दुःखातून कष्टातून वैभवातून दुष्ट विचारातून दुष्ट कर्मातून जर बाहेर काढायचं असेल तर नाचू कीर्तनाचे रंगी नानदीप लावू जगी परे हून परते घर. मग नानाच्या दिवा घरी घरी लावाना. ज्याच्या घरी दिवा लागला का मग उजूर झाला दिवा. ज्याच्या घरी नानाचा दिवा लागला का त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. साहेब बरोबर आहे की नाही. कारण त्या तुमची कलम जास्त राहते म्हणून थोडं लक्ष झाला का नाही. झाला का नाही. उद्धार झाला का नाही.
म्हणून तुम्ही त्याचे व्हा. मग परे होऊन परते घर त्यात राहू निरंतर. मग त्या ठिकाणी निरंतर राहायला पाहिजे. सकाळ संध्याकाळ दुपार नाही, अहोरात्र दिवस. काय इकडे तिकडे पाहायची गरज नाही. आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार डॉक्टर 3 वेळेची गोळी देतो. काय पण आपल्याला सदैव चालू ठेवावं लागतं प्रसाद आपलं. काय आणि आम्ही काय करतो, आम्ही बाकीच्या वस्तूला सांभाळून ठेवतो, पण ज्या वस्तू सांभाळून ठेवायला पाहिजे ते काही सांभाळत नाही. अरे कबड्डी कबड्डी खूप सांभाळा, कबड्डी कबड्डी खूप संभाला, लाल रतन को छोड़ दिया, तू तो नाम जपन को छोड़ दिया भाई, तू तो नाम जपन को छोड़ दिया. हा ना, माया पैसा कवडी याला खूप हिसाबाने ठेवतो आपण सांभाळून सांभाळून. पण एखाद भजनाची किताब उचली तर, एका संतांचे विचार जर मिळाले तर, एका सज्जनाचे वाक्य जर मिळाले तर त्याला सांभाळणं होत नाही. जाऊ देणार तो बोवा आला होता, बघबग करत होता, आला ना त्याने गेला, आपला काय गेला ते बघत. पण त्या बोवाचे जरी 4 लक्ष जर आपल्या कानात ठेवलं तर आपला संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सांगितलं आहे, परे होऊन परते घर त्यात राहू का निरंतर. निरंतर सकाळ आणि दिवसा आणि रात्री प्रत्येक त्या ठिकाणी विलीन व्हायला पाहिजे. आणि म्हणून पंथाचे भाग्य थोर, विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले पोटी आले ते ज्ञानाचे, विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानाचे थोर, पोटी आले पंथाचे भाग्य थोर, विठ्ठल पंथाचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानाचे देवाला माझं एक सांगणं आहे आणि बाकीच्या लोकांना एक माझं सांगणं आहे. देवाला मागायचं तर काय मागायचं, देवाला मागायचं तर काय मागायचं, काय काय मागायचं ग. या जगाच्या पाठीवर अशी एक आई होऊन गेली की देवाला तिनं, आता बरेचसे लोक देवाकडे गेले तर देवामध्ये सोना दे, चांदी दे, पैसा दे, घर दे, महाल दे, माळी दे, 2-4 पोरं दे, 2-4 पोरी दे, दुनियाभराचं मागते. पण आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये अशी एक आई होऊन गेली की जी आईनं देवाला अशी पण दुःख मागितलं. काय मागितलं? दुःख मागितलं. आणि प्रत्येक व्यक्ती सुख मागते. का गाई का मागायच्या देवाला? सुख. देवाला काय मागायचं? देवाला काही मागायचं नाही. जगाला काय मागावे, दुःख देवाला सांगावे, असं संतांचे पुरावा आहे. पण या आपल्या भारत देशामध्ये भारताच्या एका आईनं देवाला सिर्फ मागितलं तर दुःख मागितलं, बाकी अन्यथा काही नको. कशासाठी दुःख मागितलं तर ते कोण असावी आई आपली? कोण असावी? महाभारत बघितलं तुम्ही? महाभारत 5 पांडवाची आई कुंती
आता कुंतीनं देवाला कृष्णाला काय मागितलं? कृष्णा मला दुःख पाहिजे रे, बाकी अजून काही का काही म्हणे. दुर्योधन दुसऱ्याचं नारे, सेना मागून गेले, राजपाट मागून गेले, लाव लष्कर हत्ती घोडा सोना चांदी सर्व मागितलं आणि तू दुःख मागत आहे. मग एवढं मोठं काम आहे, तुला दुःख कशासाठी पाहिजे रे? तुझे 5 पांडव आहेत का? किती सुंदर आहेत म्हणे, धर्मवीर आहेत, कर्मवीर आहेत, दानवीर आहेत, बलवान आहेत. मग अजून एवढे मोठे असून तू दुःख मागत आहे कशासाठी? त्यावेळेस आईने सांगितलं की जर मला दुःख राहील, तुझं नाव माझ्या मुखी येईल. भावना दुखवून बसली, भावना दुखवून का बसली, या विना भक्ती नसे, म्हणून कोणाची भावना दुखवून बसू नाही. शब्द लक्षात ठेवायचं, भावना कोणाची दुखवून येऊ नाही. आणि तुम्ही एक वेळ कोणाला दुखवलं तर साऱ्या जिंदगीवर तुमच्या मागे दुःख राहणार. हा प्रत्यक्ष आहे, शास्त्राचं प्रमाण आहे, भागवताचं शिवपुराणामध्ये सुद्धा प्रमाण आहे हा काय. म्हणून कोणाची आत्मा दुखवून घेऊ नका आणि म्हणून तुम्ही त्याचे व्हा आणि मुखामध्ये नाम सदैव परमेश्वराचे ठेवा. चिंतन देवाच्या करा, देवाच्या नामाचं चिंतन करा. याचं त्याचे नाव घेतलं जगाची आपण रामाच्या गोम्याच्या सीमेचं नाव असं आपण मुखामध्ये रात्रंदिवस करत बसलो, रटत बसलो, काही फायदा होईल का? नाही. देवाचं नाव रटलं तर अरे नाही काही वाटलं. जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, नाही तर राम 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 रामच करत चालू. सीताराम 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 सीताराम, गोविंद 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 गोविंद. जो नाव आवडत असेल आपल्याला, जो नाव आपल्याला आवडत असेल, तो नाव मुखामध्ये नेहमी ठेवावे. त्या मुखातून त्या नामाचं स्मरण करीत जावे. तुम्ही कुठेही गेले, कुठल्याही मार्गावर गेले तर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही, काळ येणार नाही आणि आला तरी दूर गेल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे बाबांनो. आणि म्हणून म्हटलं आहे वाचे विठ्ठल रुक्माई सर्व साधूनी माझाई. तिसरा चरण आहे सर्व साधूनी माझाई, वाचे विठ्ठल रुक्माई. म्हणून या मुखारबिंदूतून रात्रंदिवस विठ्ठलाचे भजन करत राहायला पाहिजे. कोणाचे भजन? हरी रंगला कीर्तनाच्या रंगी, हरी रंगला भोळ्या भाविकासी छंद लागला. हरीच्या कीर्तनी देव रंगला हो, हरीच्या कीर्तनी देव रंगला, छंद लागला, भोळ्या भाविकासी छंद लागला. वेळ कमी, बोलणं जास्त आहे, वेळ झालेला आहे. आणि म्हणून तिसरा चरण आहे. पहिला चरण नाचू कीर्तनाचे रंगी, नानदीप लावून जगी, परे होऊन परते घर, त्यात राहून निरंतर. मग या घरात आपण निरंतर राहतो ना, मग हाही घर आहे 3.5 सुंदर घर बनवलेलं आहे देवानं. त्या घरापेक्षाही सुंदर हा घर बनवलेला आहे. सुंदर घर घड्याळे रचले मनोहर. या घराचा कारागीर आहे तो
ईश्वर, हलता भलता कारागीर नाही. या कारागीर या घराला बनवता बनवता वाकडा तिकडा करून टाकतो, पण या घराला बनवल्यावाल्या कारागीरने किती सुंदर बनवलेलं आहे याचा कोणी विचारच करत नाही. मग त्याचं भजन करा. कोणाचं भजन करा? त्याचं भजन करा ज्याने ह्या घराला तयार केलं. जिसने तुझे बनाया भूला है तू उसी को, दुनिया के मौज में भूला है तू उसी को. आम्ही दुनियाच्या मौज मस्तीमध्ये त्या परमपिता परमेश्वराला ईश्वराला भुलून गेलो. म्हणून मायबापांनो पुन्हा एकदा मी आठवण करून देतो का त्या देवाचं भजन करा. तोच आपला मायबाप सखा, तोच आहे आपल्याला मागे पुढे उभा राहणारा सांभाळणारा तो परमपिता परमेश्वर आहे. आणि म्हणून सांगितलं आहे सर्व सांगुनी माझ्याई वाचे विठ्ठल रुक्माई, सर्व सत्ता आली हाता. सत्ता कोणाच्या हातात? त्या माणसाच्या हातात सत्ता दिली का नाही का? सर्वात बुद्धिमान कोण आहे? सर्वात बुद्धिमान बिना बुद्धीच्या, सर्वात बिना बुद्धीच्या कोण आहे? मी तर म्हणतो या माणसाला बुद्धिवान म्हणतो, पण मी म्हणतो काय सर्वात कम बुद्धीचा, निष्कृत बुद्धीचा हा मनुष्य. अरे ऐकूनही बैना होते, पाहूनही आंधळा होते, तोंड असूनही मुका होते, पाय असूनही लंगडा होते, हात असूनही पांगडा होते. किती निष्कृतीचा मनुष्य आहे, अल्पबुद्धी. का पशु की बनत पनैया की नरका कशी जनावरांच्या चमड्याची चप्पल बनते. काय काय काम नाही होता कमरीच्या बेल्ट बनते, काय काय नाही सोनरूचे का अनेक अनेक वस्तू तयार होतात, पण या माणसाच्या काही होते का? म्हणून पशु की बनत पनैया की नरका कछू न होय. त्याला नर म्हणतो ना, काय काय नर होय का? हा कुंजर होय. नर होय हा कुंजर. नर खावं अर्जुन खा. काल तमाचा सबको मारे, नर होया कोई नारी. नारी 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 काल भजले सबको मारे, नर होया कोई नारी. भजले राम गोविंद हरी, हा भजन राम गोविंद हरी. नारी 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 भजले राम गोविंद, भजले राम गोविंद, भजले राम गोविंद. सब पर मारे नर हो या कोई नारी. भजले राम गोविंद. हाँ, भजोगे तो कम खाओगे, नहीं भजोगे तो ज़्यादा खाओगे. मैं बोलता हूँ भैया भजन नहीं करोगे तो ज़्यादा प्रसाद मिलेगी, भजन करने वाले को कम. हमारे वारकरियों में दस्तूर वैसा है संप्रदाय का. तुम्ही राजभर मुंद्रा मानते, पर तुम माझ्या येते ना आता पुढं हात करते. अजनाची बोंब प्रसादाले पुढं आणि पटकन घेतलं का ती चटकन मारलं का पटकन चहा मारते. तू केला तर पाहिजे आपल्याकडे बाई मग त्याच्या मग सर्व सत्ता आली हाता. सर्व सत्ता या माणसाच्या हातामध्ये कमी सत्ता नाही आहे. पण बरं झालं त्या देवानं दोन प्रकारची सत्ता नाही दिली. सर्व दिली, खाण्याची, सोन्या झोपण्याची, बसण्याची, उठण्याची, जागा, जमीन, घर, दार, पाणी, वाहन, सर्व सत्ता दिली.
कोणत्या तू मरणार केव्हा ते नाही सांगितलं सांगितलं का हो? सांगितलं का भाऊ हे सत्ता नाही दिली त्याच्या मनात आला तर फटकन येते फटकन येते इकडे ठेवून जाते का आताचा चांगला होता म्हणते आताचं बोललं बाळ सांगा कसा कसा गेला काय मग एक सत्ता ठेवली आपल्याजवळ जेव्हा काय आणि दुसरी सत्ता सर्व म्हणतो माझ्या 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 डोळी ओझ्या आहे पण 7-12 कोरा आहे त्याची आपला सर्व सत्ता त्याची आहे आपली आहे का सर्व सत्ता आली हाता नामयाच्या खेचर आता आपल्या हातात एवढी सत्ता आलेली आहे का देवाच्या भजन करायचं माझ्या हातात माझ्या गुरुदेवांनी नामदेव महाराजांच्या हातामध्ये सत्ता खेचर बाबांनी ती दिली होती की प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीला ओळखून घ्यायची त्यासोबत संभाषण करून घ्यायचं त्यासोबत विचार करायची त्या चालणं चालायची ही सत्ता नामदेव महाराजांच्या हाती दिलं होतं भजन करण्याची आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात सर्व सत्ता आली सर्व सत्ता आता सर्व सर्व सत्ता